तर एकीकडे काही वेळापूर्वीची राज ठाकरेंची दृश्य लोकलनं प्रवास करत ते दादरवरून सेसमटी परिसरामध्ये पोहोचतात, तर दुसरीकडे मनसेच्या पदाधिकाऱ्यांची दृश्य संदीप देशपांडेही या मोर्चाच्या ठिकाणी निघाले आहेत. मुखवटे घातलेले आहेत या सगळ्यांनी आणि मुखवटे परिधान करून निवडणूक आयोगाचा निषेध करत निवडणूक आयोगानं बोगस मतदार याद्या ज्या तयार केल्या त्याचा निषेध करत हे सगळे मनसेचे पदाधिकारी मोर्चाच्या ठिकाणी निघाले आहेत. सत्याच्या मोर्चाचा विजय असो अशी घोषणाबाजी करत मनसेचे हे पदाधिकारी आता बीएमसी कार्यालय परिसराकडे निघालेले आहेत. मोर्चाचा रूट ठरलेला आहे, मोर्चासाठी सगळी तयारी झाली आहे. मोर्चा बघूनच सरकारला कळणार आहे की आपण मतदार यादी पुन्हा एकदा फेअर मतदार यादी काढायची. आज दोन बंधू एकत्र येत आहेत, त्यांच्या सभेकडे कसं लक्ष आहे? ठाकरे ब्रँड ऑलवेज गुड आणि ठाकरे ब्रँडच्या सोबत सगळी जनता आहे. काय सांगाल, उद्धव ठाकरेंचं भाषण ऐकायला किती आतुर आहात? आतुर म्हणजे आम्ही नेहमीच आतुर असतो, कारण आम्ही कट्टर शिवसैनिक आहोत. काय आम्ही कशाने विकणारे जाणारी लोक नाही आहोत. आम्ही सत्तेसाठी आणि संघर्षासाठी काम साहेबांकडे करतो आणि ते प्रामाणिकपणे शेवटपर्यंत करत राहणार आहोत. की येत्या महानगरपालिका निवडणुकीला दोन्ही भाऊ एकत्र येतील असं वाटतं? हो, नक्कीच येणार, कारण ठाकरे ब्रँड आहे ना, तर नक्कीच येणार आणि आम्ही बाजी मारणार. तर आपण बघू शकतो की शिवसैनिक जे आहेत ते या ठिकाणी आता सभास्थळी यायला सुरुवात झालेली आहे आणि ठाकरे हा ब्रँड असून येत्या महानगरपालिका निवडणुकीत दोन्ही बंधू एकत्र येतील आणि आमचाच विजय होईल असा अपेक्षा ज्या आहेत या शिवसैनिकांकडून आता व्यक्त होताना दिसत आहेत. काही वेळातच मुख्य मोर्चाला सुरुवात होईल आणि सभास्थळी जे शिवसैनिक आहेत ते आता दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे. दोन्ही नेत्यांच्या भाषणांकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. कॅमेरामन सुमित भोसलेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, मुंबई.